नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी 2023 पीक विम्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. रब्बी 2023मध्ये उर्वरित शेतकरी जे राहिलेले होते पीक विम्यापासून वंचित, अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता, असे सर्व शेतकऱ्यांमध्ये टोटल 641 कोटी रुपयाचा पीक विमा 2023ला रब्बीला मंजूर करण्यात आलेला होता. आणि महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा हप्ता कंपन्यांना वितरित करून जवळपास 641 कोटी रुपयाचं वाटप कंपनीला करण्याचे आदेश दिलेले होते. पण विमा कंपनीमार्फत फक्त 404 कोटी रुपयाचा पीक विमा फक्त वितरित करण्यात आलेला होता. त्याच्यातील वैयक्तिक क्लेमवाले शेतकरी असे मिळून जवळपास 404 कोटी रुपयाचं वितरण झालेलं होतं. आणि राहिलेलं 237 कोटी रुपये हे पैसे कंपन्याकडे शिल्लक होते आणि हे पैसे आचारसंहितेमध्ये वाटप होईल अशी अपेक्षा होती. परंतु काही या कंपन्यांना काही वाटप केले नसल्यामुळे आता हे जवळपास 5 ते 7 दिवसाच्या आत, म्हणजेच आता विधानसभेची निवडणुकीचे निकाल झाल्याच्या नंतर, नवीन सरकार स्थापित झाल्याच्या नंतर हे कंपन्यांना लवकरात लवकर वाटप करावे लागणार आहे. म्हणजे जवळपास 237 कोटी रुपयाचा पीक विमा हा राहिलेल्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. असं हे एक अपडेट तुमच्यासाठी होतं आणि लवकरात लवकर पीक विमा मिळेल अशी अपेक्षा करू. चला मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.